नागपूरच्या सावनेरमध्ये जिल्हा बँकेच्या ठेवीदारांचा मोर्चा आहे। जिल्हा बँक घोटाळा सुनील केदारांकडून वसुलीची मागणी करण्यात आली। सुनील केदार नागपूर जिल्हा बँक घोटाळ्यातील दोषी आहेत। 1144 कोटी रुपये वसुलीसाठी ठेवीदारांनी आता हे आंदोलन केलंय। त्यामुळे मोठी बातमी नागपूरमध्ये आता आंदोलन करण्यात येतंय। नागपूरच्या सावनेरमध्ये जिल्हा बँकेच्या ठेवीदारांनी हा मोर्चा काढलाय। नागपूर जिल्हा सहकारी बँकेमध्ये घोटाळा झाला। या महाभ्रष्टाचारासाठी न्यायालयाने सुनील केदारला दोषी ठरवलं। त्यांच्याकडून वसुलीच्या संदर्भामध्ये राज्य सरकारकडून कार्यवाही सेक्शन 88 अंतर्गत अपेक्षित होती। दोनदा ती झाली, पण सातत्याने त्याच्यावर स्टे देण्याचं काम सहकार मंत्री करतायत आणि 1444 कोटी रुपये वसूल दोषींकडनं व्हावे आणि ते नागपूर जिल्ह्यातील पीडित शेतकऱ्यांना, पीडित नागरिकांना तातडीने वितरित करण्यात यावे। नक्कीच आम्हाला अपेक्षा आहे की समजदार, जाणकार, अनुभवी असलेले राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील या संदर्भामध्ये तातडीने कारवाई करतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।